नमस्कार, मी रश्मी अनपट. कलर्स मराठीवरील अंतरपाठ या मालिकेत मी गौतमीची भूमिका साकारते. नमस्कार, मी अशोक ढगे आणि कलर्स मराठीवरती आमच्या अंतरपाठ या मालिकेत मी क्षितिज हे पात्र साकारतोय. क्षितिज हे पात्र खूप छान आहे. म्हणजे तो खूप हुशार मुलगा आहे. CA ची एक्झाम वगैरे क्रॅक करणार आणि त्याची सगळी जी काही मोठी मोठी स्वप्न आहेत तो ती क्रॅक करणार. पण अचानक त्याच्या आयुष्यात काहीतरी वादळ येतात आणि स्वप्न ती अर्धवट राहतात. जिच्यासाठी ज्याला हे सगळं करायचं असतं ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते कुठेतरी. तिला गायब केलं जातं आणि मग होतं असं की त्याच्या प्रेमाला फुलस्टॉप मिळालेला नसतो. ती कुठे आहे, कशी आहे, काय, त्याला काहीच माहीत नसतं. आणि त्या दरम्यान त्याला गौतमी भेटते. ॲक्सिडेंट होतो आणि मग घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू तिच्याशी लग्न कर. पण मला एक खात्री असते की मी जान्हवीशिवाय इतर कुठल्याच मुलीचा होऊ शकत नाही. म्हणून मग माझे हे सगळे प्रयत्न आहेत हे लग्न मोडण्यासाठी. जे प्रयत्न माझे सक्सेसफुल होत आहेत नाही होत आहेत ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी पाहावं लागेल. मी यात गौतमीची भूमिका साकारते. गौतम ही अगदी साधी, सोज्वळ, माणसं जपणारी, नाती टिकवणारी मुलगी आहे. आणि लहानपणापासूनच तिने लग्नाची स्वप्न बघितली आहेत. आणि अचानक क्षितिज जेव्हा तिच्या आयुष्यात येतो आणि त्यानंतर त्यांचं लग्न होतं आणि अंतरपाठ जेव्हा दोघांमधला खाली येतो तेव्हा अचानक तिच्या समोर एक वेगळंच वळण घेतं तिचं आयुष्य. आणि मग नक्की ती काय करणार आहे, कसा तिचा संसार फुलवणार आहे, हे सगळं तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळेल. ॲक्च्युली वाईट तर वाटलं, कारण कुठल्याही मुलीचं कसं असतं ना, ती लग्नाच्या बाबतीत खूप एक्सायटेड असते आणि अचानक डिवोर्स पेपर समोर येतात तेव्हा कुणीही असेल ते ब्रेकडाऊन होणारच. त्यामुळे ते एक सॅडवालं फिलिंग डेफिनेटली होतं माझ्या मनात जेव्हा मी ते पोस्टर बघितलं. भलेही आपल्याला ते माहिती असतं की हे आपल्या मालिकेचं पोस्टर आहे, पण असं होतं की यार नाही, गौतमीसोबत असं नको व्हायला. त्याचंही तसंच म्हणणं असतं क्षितिजचं. कारण तो एक माणूस म्हणून जगताना त्याला माहिती आहे की तो कुणाच्या तरी आठवणीत झुरत बसला आहे. सो हिचं आयुष्य, हिच्या आयुष्याचं वाटोळं नको व्हायला म्हणून त्याचे जे काही प्रयत्न असतात आणि त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो. कारण त्याला एक रिअलाईज होतं की आत्ता जर नाही सांगितलं ना तर खरंच खूप उशीर होईल आणि जर उशीर झाला ना तर आपल्या दोघांच्या आयुष्याचं वाटोळं होईल, दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून मग हे सगळे त्याचे प्रयत्न असतात की पुढे चालून तिला आणखी त्रास होऊ नये या गोष्टीचा, म्हणून त्याचे हे प्रयत्न सुरू आहेत. ॲक्च्युली मी जेव्हा पहिल्यांदा स्टोरी ऐकली होती ना या मालिकेची तेव्हा मी खोटं नाही सांगणार, माझ्या अंगावर ना काटा आला होता. म्हणजे मला लिटरली मी ऐकत गेले, इन्व्हॉल्व होत आपण जातो ना एखाद्या गोष्टीत, सेम माझं तसं झालं. आणि मला असं वाटलं की नाही यार, खूप वेगळं काहीतरी आपल्याला करायला मिळणार आहे. त्या एक्साइटमेंटमध्ये मी ही मालिका घेतली आणि मला खरंच आता ना खूप मजा येते हे काम करताना. ती मुलगी जरी साधी असली तरी तिच्या आजूबाजूला जी पात्र आहेत ना ती खूप वेगवेगळी आहेत. तर ते सगळं करताना खूप मजा येते. ॲक्च्युली मलासुद्धा तितकीच मजा आली. स्क्रिप्ट जेव्हा मी ऐकली, स्टोरी जेव्हा थोडीशी ऐकली तर माझ्याही अंगावर लिटरली त्या मोमेंटला काटाच आला होता. आणि मला असं वाटतं की तो सस्पेन्स आहे, तो टर्निंग पॉईंट आहे. तर ऐकताना आम्हाला इतकी मजा आली. सो पाहण्यासाठी पाहिल्यावर तुम्हाला खूप मजा येणार आहे. सुरुवातीला एक थोडंसं दडपण होतं. रेशम मॅम म्हटल्यावर ज्यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या भूमिका केल्या होत्या विलनच्या वगैरे, सो ती भीती होती. आणि रश्मीने ज्या काही भूमिका केल्या होत्या सगळ्या त्या गोड गोंडस साध्या सोजवळ भूमिका होत्या. पण येस, कुठेतरी एक सुरुवातीला दडपण होतं. पण त्यानंतर ही सगळी टीम जी अशी आहे, फॉर एक्झाम्पल बळीराम जे कॅरेक्टर करतात मिलिंद पाठक सर, तर ही सगळी इवन माझ्या बाबांचं जे पात्र साकारत आहेत राजन ताम्हाणे, ही सगळी जी टीम आहे ना ही ज्या कोणा नवीन पात्राला आपल्यात घेते ना ही आपलंसं करून टाकते. म्हणजे जिथे तुम्ही नवीन आहात हे अजिबात वाटत नाही. सगळे हे एक टीमवर्क म्हणून काम होतं. मुळात हे काम मी करतोय किंवा तू करतोय, ती करते असं नाही. हे सगळं जे काही काम आहे ना ते आपण अंतरपाठसाठी करतोय, आपण कलर्स मराठीसाठी करतोय. सो ही मज्जा येते काम करताना. नाही, बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं मी ते आता सांगत नाही, तुम्ही बघितल्यावर जास्त मज्जा येईल. पण टिपिकल त्याच गोष्टी नसणार आहेत. गाभा जरी सेम असला तरी तो वेगळ्या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला ते नक्की आवडेल असा आमचा विश्वास आहे. आमची अंतरपाठ ही मालिका 10 जूनपासून सुरू होती आहे संध्याकाळी 7:30 वाजता. तर नक्की बघा कलर्स मराठीवर अंतरपाठ.